हरे हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्रीपाद 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 वल्लभ दिगंबरा कवदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदशयन्ति ते ज्ञानं ज्ञानिनवस्थितं दर्शनम्। विनायकं गुरुं नौमि साकरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्ति। कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। श्री सद्गुरु मोरे मौली महाराज की जय। श्री सद्गुरु मारुती बाबा महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज दत्त जयंती निमित्ताने ही अचानक सहज बोलण्याच्या ओघामधून ही सेवा या ठिकाणी करण्याची संधी किंवा सौभाग्य माझ्याकडं आलेलं आहे आणि ही सेवा करत असताना थोडंसं अल्प परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आज गेली अनेक वर्ष या ठिकाणी भजनाच्या स्वरूपामध्ये ही सेवा संपन्न होत असते, परंतु आज या चव्हाण कुटुंबियाची माझी चर्चा झाल्यानंतर सहज बोलण्याच्या ओघातून प्रवचन करूया असं म्हटल्यानंतर त्यांनी सर्वांनीच म्हटलं की प्रवचन सेवा ही आपण करूया आणि सर्वांच्या प्रेमाखातर ही सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे। त्याचबरोबर माझे एकदम जिव्हाळ्याचे स्नेहसंबंध असणारे आमचे आदरणीय परमस्नेही हरिभक्त परायण मंगेश महाराज चव्हाण यांचं असणारं प्रेम
आणि या प्रेमामुळंच ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि भगवद्गीतेमधील 4थ्या अध्यायामधील 34 क्रमांकाचा श्लोक आजच्या या सेवेसाठी निवडलेला आहे. भगवंताने अर्जुनाला या श्लोकामधून उपदेश केलेला आहे आणि तो उपदेश काय केलेला आहे तर प्रत्येक जीवाला सुखाचीच इच्छा आहे आणि ते सुख कोठे आहे आणि ते सुख कसं प्राप्त होता येईल हे भगवंताने अर्जुनाला या ठिकाणी उपदेश केलेला आहे. मग प्रत्येक जीव हा सुखासाठी धडपडत आहे आणि सुखासाठीच रात्रंदिवस कष्ट करत आहे. परंतु सुख मात्र कोणाला आत्तापर्यंत संसारी जीवाला प्राप्त झालेलं नाही आणि संसारात ते सुख मिळणारही नाही. कारण मुळातच संसार हा दुःख बांधवडी आहे. हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. संसार हा दुःखाचं मूळ आहे. त्यामुळं त्या संसारात सुख प्राप्त होऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे हा श्लोक निवडत असताना मी पहिल्यांदाच गीतेवरती म्हणजे श्लोक घेऊन प्रवचन करत आहे. नाहीतर मी ओवी घेऊनच प्रवचन करत असतो. आणि योगायोग पण खूप छान आहे. कारण या ठिकाणी अनेक वर्ष दत्त जन्मोत्सव साजरा होत आहे. परंतु पहिल्यांदाच ही प्रवचनाच्या माध्यमातून ज्ञानदानाचं कार्य या कुटुंबियाकडून होत आहे. आणि म्हणूनच भगवंताने सुद्धा मला सुचवलं असेल की भगवंताच्या मुखातून जी काही गीता बाहेर पडलेली आहे तोच हा श्लोक माझ्या मुखातून मी इथं आपल्यासमोर आणलेला आहे. आणि आता 2 दिवसापूर्वीच गीता जयंती झालेली आहे. म्हणजे गीतेचा जन्म हा 2 दिवसापूर्वीच झालेला आहे. आणि तो जन्म कुठे झाला असेल तर कुरुक्षेत्रावरती ज्या वेळेला धर्मयुद्ध चालू झालं त्या ठिकाणी अर्जुनाला भगवंताने उपदेश केलेला आहे. कारण अर्जुन त्या मोहामध्ये अडकला, त्या मायेमध्ये अडकला. आणि हे माझे सर्व आप्तेष्ट जन आहेत, भाऊ आहेत, गुरु आहेत, यांच्याजवळ मी युद्ध कसं काय करायचं अशा तो मोहात पडला. आणि त्यामुळं त्याला ह्या युद्ध करण्यासाठी तो नकार देऊ लागला. आणि त्यावेळेला अर्जुनाला भगवंताने उपदेश केला की हे सर्व काही आहे ते लटकं आहे, खोटं आहे. तू या माया मोहात अडकू नकोस. आणि त्यावेळेला अर्जुनाला सुद्धा संभ्रम झाला की आता काय करावं. आणि त्यावेळेला आपणची होय देवगुरु, भगवान परमात्मा गुरु झाले आणि अर्जुन शिष्य झाला. आणि ज्या वेळेला शिष्य आत्मीयतेने सद्गुरूंना शरण जातात त्याच वेळेला गुरु त्या शिष्यावरती कृपा करत असतात. नवे नवे या संसार बंधनातून मुक्त करतात आणि मिळालेल्या मनुष्य देहाचं सार्थकही करून देतात. कारण मनुष्य देहात आल्यानंतर आपल्याला आपलं इती कर्तव्य काय असेल तर भगवंताची प्राप्ती करून घेणं हेच आपलं इती कर्तव्य आहे. संसार आपलं प्रारब्धानुसार होत असतो. काही अनुकूल प्रतिकूल आपल्या जीवनामध्ये दिवस येत असतात, अनुकूल दिवस असतात. त्यावेळेला सर्व ठिकाणी आपला मान सन्मान, आपल्याला नको पाहिजे असलेल्या गोष्टीसुद्धा प्राप्त होत असतात. पण अनुकूल असेल त्यावेळेस, प्रतिकूल असेल तर मात्र आपण कितीही अट्टहास केला, कितीही जरी आपण प्रयत्न केले तरी आपल्या हाताला काही लागत नाही. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे तर भगवंताने या ठिकाणी सांगितलेलं आहे
या श्लोकामध्ये भगवंताने काय सांगितलेलं आहे की तुम्हाला जर का सुखच पाहिजे असेल तर जे ज्ञानी सत्पुरुष आहेत ना त्यांना तुम्ही शरण जा, त्यांना नमस्कार करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होईल. आणि असं केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वरूपाची सुद्धा ओळख होईल. आणि म्हणूनच या श्लोकाच्या वरती माऊली ज्ञानोबारायांनी टीका केलेली आहे. आणि अज्ञानी जीवाला भगवंताने हा संस्कृतमध्ये केलेला उपदेश समजत नाही, म्हणून माऊलीने अवतार घेऊन ही ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्यासाठी लिहिलेली आहे. म्हणून माऊली या ओवीच्या खाली, या श्लोकाच्या खाली माऊली काय म्हणतात की तुम्हाला जर का सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे ना तर मग काय करा, ज्ञानी पुरुषांना आपण शरण गेलं पाहिजे. मग माऊली म्हणतात ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आपी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. की ज्ञानी पुरुषाला आपण शरण गेल्यानंतर त्यांची सेवा केल्यानंतर ते आपला स्वीकार करतात आणि आपल्याला कृपा करतात. परंतु सद्गुरू, आज आपल्याला सद्गुरू ओळखण्याची आपल्यामध्ये पण ताकद असली पाहिजे, त्यासाठी आपल्याकडे अधिकार असला पाहिजे. आणि सद्गुरू कसे असावेत तर सद्गुरू ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि कृपाळू असले पाहिजे. ब्रह्मनिष्ठ म्हणजे अखंड नामस्मरणामध्ये ते असले पाहिजेत. त्याच्यानंतर श्रोत्रिय म्हणजे जे काही शास्त्र वेदांत आहे त्याचा अभ्यास केलेले असे सद्गुरू असावेत. आणि हे दोन्ही असून चालणार नाही तर कृपाळूही असले पाहिजेत, कारण कृपाळू नसतील आणि हे दोन सद्गुरूंच्याकडे गुण असतील तर कृपा ते करणार नाहीत, म्हणून कृपाळूही असले पाहिजेत. मग असे सद्गुरू आपल्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी त्या अधिकाऱ्याकडे सुद्धा काहीतरी असलं पाहिजे. मग अधिकाऱ्याकडे काय असलं पाहिजे तर अधिकाऱ्याजवळ म्हणजे त्या शिष्याजवळ काय असलं पाहिजे तर विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्व हे असलं पाहिजे. मग विवेक हा माणसाला एकतर नरकात तरी टाकून देईल, नाहीतर ब्रह्मस्वरूपाला सुद्धा घेऊन जाईल, किंवा ब्रह्म वैकुंठ धामात घेऊन जाऊ शकेल. मग हा विवेक कसा असला पाहिजे तर तो विवेक सतत जागृत असला पाहिजे. आणि विवेक जागृत नसेल तर आपला घात झाल्याशिवाय राहणार नाही. मग विवेक कसा पाहिजे तर विनाशी आणि चंचल हे जे काय आहे हे खोटं आहे हे त्याने जाणलं पाहिजे. आणि आत्मा अविनाशी आणि क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल जे काय आहे हे त्याने जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे जाणून घेतल्यानंतर जे काही आपल्याला दिसत आहे हे खोटं आहे याचा आपल्याला विवेक असला पाहिजे. आणि असा विवेक जर का जागृत नसेल तर आपल्याला ब्रह्मप्राप्ती किंवा सद्गुरूंचा बोध होणार नाही. त्यानंतर विवेकही पाहिजे, कारण वैराग्य पाहिजे. विवेक आहे आणि वैराग्य नसेल तर ब्रह्मप्राप्ती सुद्धा होणार नाही. मग वैराग्य म्हणजे काय तर यहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. असं वैराग्य पाहिजे. वैराग्य आता ही मी तुम्हाला त्याचं हे सांगितलं वैराग्य म्हणजे काय, परंतु एकदम सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर बघा, एखादा धनवान आहे आणि त्या धनवानाकडे त्याच्या गळ्यामध्ये सोन्याची साखळी आहे आणि दोन्ही हातामध्ये अंगठ्या आहेत सोन्याच्या, बरं का, लोखंडाच्या नाही. आणि त्याच्याकडं 4 व्हीलर गाडी पण आहे
अगदी आता तुमची मोटर ड्रायव्हिंग स्कूल आहे, म्हणजे सर्वात महागडी गाडी कोणती आहे? मला गाडीचं माहित नाही. सर्वात महागडी गाडी कोणती आहे? मर्सिडीज घ्या. आपल्याला बोलायला काही जात नाही. त्याच्यापेक्षा चांगली असेल तर ती पण घ्या, पण आपण मर्सिडीज घेऊया. मला माहिती आहे म्हणून थोडं सांगितलं. मग मर्सिडीज गाडी आहे. एवढं सर्व त्या व्यक्तीजवळ आहे. त्या व्यक्तीजवळ सोनं आहे, पैसा आहे, गाडी आहे, सर्व काही आहे. आणि त्याच्या घरामध्ये लग्न आहे, त्याच्या मुलाचं लग्न आहे. आणि त्या लग्नामध्ये त्याने त्या गाडीचाही उपयोग केला नाही, त्या अंगठ्यांचाही उपयोग केला नाही, साधं राहिला, तर ते वैराग्य. अजून सोपं सांगायचं म्हटलं तर मला आता दात नाही, दात म्हणजे नाही, आणि पाऊस पडतोय आणि वाटाणा हरभरा चांगला भाजून मीठ लावून मला जर कोणी दिला तर मी आता तो खाणार नाही, कारण मला चावणारच नाही ना. त्याला वैराग्य म्हणत नाही. जर का ज्यांना दात आहे आणि त्याने तो जर का नकार दिला तर त्याला ते वैराग्य म्हणायला काही हरकत नाही. मग असं वैराग्य ज्याच्याजवळ आहे त्यालाच भगवंताची प्राप्ती होणार आहे. आणि ते वैराग्य आपण स्वतः जरी आपण किती वैराग्याचा हाव आणला तरी ते आपण आपल्याकडे जर टिकणार नाही. ते विवेक आणि वैराग्य जर का भगवंताने दिलं तरच ते आपल्याजवळ टिकणारं असतं. माऊली एका ठिकाणी बघा सांगतात, भक्ताच्या हरावया चित्त, हरी हरवितो त्याचे वित्त, वित्त त्यागे करुणी सुचित, देई विवेक युक्त वैराग्य. म्हणजे त्या भक्ताचं चित्त हरवण्यासाठी भगवंताला त्याची खूप मोठी परीक्षा घ्यावी लागते. म्हणजे परीक्षा म्हणजे त्याच्याकडचं जे जे काही असतं ना ते सर्व भगवान परमात्मा काढून घेत असतो. बघा, एक भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोघे फिरत असताना एका गावामध्ये एका भक्ताची गाई दूध देणारी, आणि त्या दूध देणारी गाई जी आहे तीच भगवंताने त्या मालकाकडून घेतली आणि त्याच्यावरती उपासमारीची वेळ आली. आणि हे खरं त्या शेतकऱ्याचं किंवा त्या गाई मालकाचं खूप मोठा त्याचा जो त्याग होता की भगवंताला त्याने दिली. आणि असा त्याग जोपर्यंत आपल्याकडं होणार नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही. आणि आपण कितीही भजन केलं, कीर्तन केलं, प्रवचन केलं, वाऱ्या केल्या, तीर्थयात्रा केली तरी आपल्याला भगवंताची प्राप्ती होईलच असं नाही. तर त्यासाठी त्या अधिकारी कसा पाहिजे हे सांगत असताना त्याच्याकडे विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे. मग त्या विवेक वैराग्य असताना त्याच्याजवळ पहिल्यांदा मल आणि विक्षेप हे दोन दोष असता कामा नये. मग मल म्हणजे पाप आणि विक्षेप म्हणजे चंचलपणा. जोपर्यंत मल आणि विक्षेप हे दोन दोष त्या शिष्याकडून जाणार नाही तोपर्यंत त्याला सद्गुरूंची भेट होणार नाही किंवा सद्गुरूंची कृपाही होणार नाही. आणि मल आणि विक्षेप हा स्वतःलाच घालवायचा आहे. म्हणजे पाप आणि चंचलपणा हे स्वतःला घालवायचं आहे. मग पाप घालवायला काय केलं पाहिजे तर नामस्मरण कर्म केलं पाहिजे. आणि स्थिरता प्राप्त करण्यासाठी उपासना केली पाहिजे. म्हणजे आपल्या उपासक देवताची उपासना केली पाहिजे. कारण चंचलपणा जो आहे तो खूप माणसाला घातक ठरतो. कारण चंचलपणा हा माणसाला भगवंतापर्यंत जाऊ देत नाही. कारण बघा, जर आमच्यासारखा कीर्तनकार प्रवचनकार जरी इथं प्रवचन करत असेल तरी त्याचं लक्ष कुठं बाहेर कुठं असेल की आपल्याला अजून कुठं इकडं जायचं आहे तिकडं जायचं आहे हेच डोक्यात जर असेल तर त्याला इथं प्रवचन त्यांनी 50 केली तरी त्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही. मग ती स्थिरता येण्यासाठी उपासक देवताची आपण उपासना केली पाहिजे. म्हणजे माळ घातली म्हणजे कर्म आणि उपासना ह्या दोन साधना त्या साधकाने अतिशय खडतर केल्या पाहिजे.
आणि अतिशय खडतर केल्यानंतर आपल्याकडे मल आणि विक्षेप हे दोन दोष त्या अधिकाऱ्याचे निवृत्त झाले, तर आवरण दोषासाठी ब्रह्मनिष्ठ कृपाळू आणि क्षत्रिय सद्गुरू आपल्याला शोधत येतात आणि आपल्यावरती कृपा करतात. आणि ते आपल्याकडे आल्यानंतर माऊलीने या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, ते ज्ञान पैगा बळवे जरी मनी अति आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. मग त्या संतांना साष्टांग दंडवत घातला पाहिजे, त्या संतांची सेवा केली पाहिजे. आणि ती सेवा करत असताना मनामध्ये कोणताही स्वार्थ असता कामा नये किंवा कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवून त्या सद्गुरूंची सेवा करता कामा नये. कारण अशी सेवा केली तर सद्गुरूंची कृपा होणार नाही आणि आवरण दोष म्हणजे अज्ञान, जे आपण मायेमध्ये आपण अडकलेलो आहोत, त्या मायेतून आपण बाहेर पडू शकणार नाही. म्हणून सद्गुरूंची सेवा ही निष्काम वृत्तीने केली पाहिजे. आणि अशीच सेवा जोपर्यंत आपल्याकडनं घडणार नाही तोपर्यंत सद्गुरूंची कृपा होणार नाही. आणि सद्गुरूंची कृपा व्हावी असं वाटत असेल तर भगवंताचं नामस्मरण आपल्याला जेवढं अधिकाधिक आपल्याला करता येईल तेवढं केलं पाहिजे. कारण भगवंताचं नामस्मरण करायला आपल्याला कुठे वनात जाण्याची गरज नाही किंवा आपला कामधंदा सोडून कुठं जाण्याची गरज नाही. कामामध्ये कामं काही म्हणा, राम राम म्हणायचं म्हटलं तर काय सोपं आहे. फक्त राम 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 म्हणत राहायचं. बरं का मेस्त्री, काय म्हणायचं? राम राम फक्त म्हणत राहायचं, म्हणजे आपल्यावरती भगवंताची कृपा होत असते. आणि भगवंताची कृपा झाली की सद्गुरू आपल्याला भेटत असतात. कारण जगद्गुरू तुकोबरायांनी खूप अशी खडतर सेवा केली आहे. म्हणून आज आपण हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला हे प्राप्त होते. तुकोबरायाने खूप त्रास तुमच्या आमच्यासाठी केलेला आहे. त्याने स्वतःसाठी काहीच केलं नाही. स्वतः ते ब्रह्मरूपच होते. कारण तुकिता तुळण्याची ब्रह्म तुकाशी आले. कारण ब्रह्मच म्हणजे तुकोबराय आणि महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणजे ज्ञानोबराय हे विष्णूचे अवतार आहेत, तुकोबराय हे विष्णूचे अवतार आहेत. म्हणून संत ते देव, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. मग असं आपण संतांची सेवा केली पाहिजे. आणि आपल्याला सद्गुरू संत ओळखण्याची आपल्यात ताकद आली पाहिजे. आणि ती ताकद कशाने येते तर आपण वैष्णवांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे, संतांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे, संत विचारामध्ये राहिलं पाहिजे. आणि आपल्याला एवढंही नाही जमलं तर ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ आहे तो आपल्या घरामध्ये, तुकोबरायांचा गाथा, एकनाथी भागवत हे महान ग्रंथ आहेत, आपल्याला आपल्या स्वरूपाला घेऊन जाणारे आहेत. हे ग्रंथ जर घरात असतील तरी या ग्रंथाच्या फक्त दर्शन घेतलं तरी आपल्याला सद्गुरूंची कृपा होऊ शकते. आणि आपल्याला संतांचं महत्त्व काय आहे, संत ओळखण्याची आपल्याला ताकद निर्माण होऊ शकते. आणि संत जर का आपल्या जीवनामध्ये आले तर त्याच्यासारखा दुसरा कोणताही लाभ नाही. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडी येला. संत जर का आपल्या जीवनात आले, संतांचं दर्शन आपल्याला झालं तर त्याची सरली एर झाला सफळ व्यापार. आपण व्यापार करण्यासाठी या मृत्यू लोकामध्ये आलेलो आहोत. मग कोणता व्यापार करण्यासाठी आपण आलेलो आहोत तर जन्म आणि मृत्यूची जी एरझार आपल्या मागे लागलेली आहे ना, ती थांबवण्यासाठी आपण या मृत्यू लोकामध्ये आलेलो आहोत. नुसतं पैसे कमवायसाठी, नाव कमवण्यासाठी, नाव लौकिकासाठी किंवा खूप असं धन साठवून ठेवण्यासाठी या मृत्यू लोकामध्ये आपला जन्म म्हणजे मनुष्य देह तरी आपल्याला नाही. कारण अनादिकालापासून या मृत्यू लोकामध्ये आपण, तुम्ही आम्ही सर्वच भटकत आहोत. आपला हा जन्म आत्ताचा नाही तर अनादिकालापासून जेव्हा काहीच नव्हतं
तेव्हापासून आपण या मृत्यूलोकामध्ये जी भगवंतांनी ही सृष्टी निर्माण म्हणजे ब्रह्माने ही सृष्टी निर्माण करण्यासाठी सगुण रूप धारण करून ही मायाकृत सृष्टी निर्माण केली आणि त्यावेळेला आपण आपला त्या भगवंताचा ज्या वेळेला या सृष्टीत आले तेव्हापासून आपण ही त्या भगवंताबरोबर आहोत. पण ज्या वेळेला आपल्याला हे ज्ञान तत्वज्ञान प्राप्त होणार नाही तोपर्यंत आपल्याला ही येरझार आपली थांबणार नाही. आणि ती जर का येरझार थांबायची असेल तर आपण काय केलं पाहिजे तर संतांची सेवा केली पाहिजे, सद्गुरूंची सेवा केली पाहिजे, ज्ञानी पुरुषांची सेवा केली पाहिजे. धर्मकार्य सत्कार्य जिथं असेल तिथं आपण आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं सेवा केली पाहिजे. आपण धर्ममंडपामध्ये किंवा ज्या ठिकाणी सप्ताह चालू असतो तिथं आपण अन्नदान केलं म्हणजे काहीतरी आपण खूप मोठं कार्य केलं असं होत नाही. त्या ठिकाणी आपण झाडू जरी मारला तरीसुद्धा आपल्याकडून ती सेवा भगवंतापर्यंत पोहोचते आणि ही सुद्धा सेवा फार महत्त्वाची आहे. आणि एकदा आपल्याला संतांचं दर्शन झालं तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती सहज होणार आहे. आणि सद्गुरू हे कृपाळू असले तर आपल्यावरती ते कृपा करतात. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकली. सद्गुरू काय करतात की त्याने खूप अट्टहासाने ते तत्वज्ञान प्राप्त केलेलं असतं परंतु आपल्याला ते अट्टहासाने शिकवतात. अट्टहासाने ते आपल्याकडून करून घेतात. नवे नवे आपल्या म्हणजे जसं एखादं लहान मूल आईचं जे असतं तर ती आई त्या बालकाला चालवायला शिकवते, बोलायला शिकवते, त्यानंतर पाठीवरती आई काढायला शिकवते. म्हणजे ती त्या बाळा एवढी लहान होते, त्या बाळा एवढी ती लहान होते आणि त्याला सर्व काही शिकवत असते. अर्भकाचेसाठी पंथी हाती धरली पाठी. म्हणून संत हे कसे आहेत तर त्या आई जसं त्या बालकाला सर्व काही व्यावहारिक शिकवते तसं सद्गुरू संत हे आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती कशी होईल यासाठी तळमळीने ते आपल्याला आपल्यावरती अट्टहासाने सायासाने आपल्याला शिकवतात. आणि नुसते शिकवत नाहीत तर आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. म्हणजे आपल्यासारखं म्हणजे संत सद्गुरू ते आपल्यासारखं बनवून त्यांच्या पदाला आपल्याला नेऊन ते ठेवतात. एवढं सामर्थ्य सद्गुरूंचं आहे, संतांचं आहे. म्हणून त्या सद्गुरूंच्या वरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. कारण अविश्वासाला कितीही दूध पाजलं, अविश्वासाला कितीही दूध पाजलं तरी ते दूध ते काय करतं, ते काय करतं हा विषच बाहेर ओकणार. मग असं कामाचं नाही. परंतु विश्वासाने जर का आपण सद्गुरूंना जर का शरण गेलो तर काय होईल, संतांची या पायी सद्गुरूंना संतांना कसं आपण शरण जायचं तर संतांची या पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्याने. म्हणजे आपण शरीराने मनाने धनाने त्या सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर का आपण शरण गेलो तर सद्गुरू आपल्यावरती कृपा करतात. आणि माऊली पुढे काय सांगतात बघा, जे ज्ञानाचा कुरटा सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी. म्हणजे संत हे ज्ञानाचं घर आहे आणि त्या घराचा सेवा धर्म हा उंबरठा आहे. मग त्या उंबरठ्याची आपण सेवा धर्म आपण आपला पाळला पाहिजे. म्हणजे सेवा धर्म आपण करत असताना कसे केले पाहिजे तर काया वाचा मने, कायाने वाचेने आणि मनाने त्या सद्गुरूंची सेवा आपण केली पाहिजे.
आणि अशी सेवा केल्यानंतर काय होतं? अशी सेवा केल्यानंतर सद्गुरूंची कृपा होते. बघा माऊली अजून एका ठिकाणी सांगतात, कृपाचे कनक होय हे सामर्थ्य परिसाचे, की मृतही जीवतला आहे अमृत सिद्धी. या ठिकाणी माऊलीने खूप सुंदर असा हा दृष्टांत दिलेला आहे. बघा, एखादा मृत व्यक्ती जर का आहे आणि त्याला जर अमृत पाजलं, मृत व्यक्तीला अमृत पाजलं तर तो मृत व्यक्ती काय होईल? तर तो मृत व्यक्ती जिवंत होतो. हे कशाचं सामर्थ्य आहे? अमृताचं सामर्थ्य आहे. कसं आहे? हे चुलते आहेत माझे, हे सर्व परिचयाचेच आहेत. पुढे त्या आई आहेत, त्या चुलते आहेत, आणि यांच्यासमोर मी प्रवचन करतोय. त्यांना मी विचारतोय, कारण का माझ्यापेक्षा ते ज्ञानाने, वयाने, नात्याने मोठे आहेत, पण अधिकाराने मी त्यांना विचारतोय. काय विचारतोय? तर त्यांच्याही मुखातून काहीतरी बाहेर पडावं म्हणून विचारतोय. तर मृत व्यक्ती सुद्धा जिवंत होतो. म्हणजे हे कशाचं सामर्थ्य आहे? तर त्या अमृताचं सामर्थ्य आहे. आणि बघा, परीस आहे परीस, तर त्या परिसाला लोखंडाचा स्पर्श झाला तर त्या लोखंडाचं काय होतं? सोनं. मग हे सोनं होण्यासाठी तो परीस समर्थ आहे. असं हा जीवात्मा, या देहात जो असणारा जीवात्मा आहे ना, ह्या जीवात्म्याला जो काही भ्रम झालेला आहे मायेचा, म्हणजे हे खोटं असणारं जे काय आहे ते सत्य समजतो. या देहाला सत्य समजतो, बायका मुलांना सत्य समजतो. वास्तविक हे सर्व सत्य नाही. कारण का सत्य नाही? एकदम अजून सोपं सांगतो बघा. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. शाळेमध्ये आपण सर्वच शिकलेलो आहोत आणि सर्वच आपण शाळेत गेलेलो आहोत. मग भूतकाळ म्हणजे मागं आपण होतो का? मागं नव्हतो. वर्तमानात आपण रामदास ही संत हे तीर्थांचे राज आहेत आणि त्यांच्या दर्शनाने त्या जीवात्म्याच्या ठिकाणी असलेला जो अज्ञान आहे, त्या माया आहे, ती निघून जाते आणि त्या ठिकाणी ब्रह्मभाव प्रगट होऊन तो जीवात्मा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होत असतो. आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये जर का आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपण काय केलं पाहिजे? तर संतांची, सद्गुरूंची सेवा केली पाहिजे. आपल्याकडचा अहंकार हा घालवला पाहिजे. जोपर्यंत आपण अहंकार घालवणार नाही, काम क्रोधादी विकार घालवणार नाही, तोपर्यंत आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती होणार नाही. आणि बघा, संत सद्गुरू हे काय करतात की जड जीवाच्या उद्धारासाठी ते अवतार घेत असतात. अवतार तुम्हा धराया कारणा, उद्धराया जन जड जीवा. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संत अवतार घेत असतात. आणि दत्तप्रभू हे गुरु आहेत आणि त्यांनी जो हा काही अवतार घेतलेला आहे तो अवतार तुमच्या आमच्यासाठी घेतलेला आहे. आणि म्हणूनच या दत्तप्रभूंना आपण शरण गेलं पाहिजे. आणि दत्तप्रभूंची आपल्यावरती कृपा होईलच. आणि दत्तप्रभूंच्या कृपेने आपल्याला या संसार सागरातून आपण तरुण सहज जाणार आहोत. म्हणून सद्गुरूंना आपण शरण गेलं पाहिजे. आणि दत्तप्रभूंचा आजचा हा प्रगट दिन आहे. आणि दत्तप्रभू
याने अवतार कुठं घेतला तर आत्री ऋषी आणि अनुसया यांच्या पोटी दत्तप्रभूने अवतार घेतलेला आहे. आणि तो अवतार कसा झाला हे तुम्हा सर्वांना ज्ञात आहे. आणि तो अवतार म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे तीन देव एकत्र येऊन अनुसयाच्या पोटी हा अवतार जन्माला आलेला आहे. आणि हा अवतार फक्त अज्ञानी आणि जड जीवांचा उद्धार करण्यासाठीच दत्तात्रयाने घेतलेला आहे. म्हणून दत्तप्रभू हे देखील संत आहेत, सद्गुरू आहेत. त्यांची आपण सेवा केली पाहिजे आणि त्यांच्या सेवेमध्ये आपण इतकं तल्लीन झालं पाहिजे की त्यांची आपल्यावरती कृपा सहज झाली पाहिजे. कारण दत्तप्रभू त्यांची सेवा केल्यानंतर ते कोणालाही रिकाम्या हाताने ठेवत नाहीत. आपल्याला आपल्यावरती त्यांची कृपा व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर आपण सतत त्या दत्तप्रभूंचं भजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. म्हणजे ते आपल्याला आपल्यावरती कृपा करतील. दत्त काय, कृष्ण काय, विष्णू काय, विठ्ठल काय, सर्व एकच आहेत. तत्व एकच आहे. फक्त प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं, त्यामुळे त्यांनी अवतार घेतलेला आहे. हा दत्तप्रभूंचा अवतार जो आहे तो फक्त अज्ञानी जीवाला सन्मार्गाला लावण्यासाठी त्यांनी तो अवतार घेतलेला आहे. आणि अशा रीतीने आपण सर्वांनी त्या दत्तप्रभूंची सेवा करा. कारण संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाईल. आणि वासनारूपी आपल्या जे काही आपल्याला वासनेने बांधून ठेवलेले आहे त्यातनं मुक्त होण्यासाठी आपण त्या दत्तप्रभूंची सेवा केली पाहिजे. आणि अशी सेवा केल्यानंतर या संसार सागरातून आपण आपली नक्कीच सुटका होईल. मज हृदय सद्गुरू जेने तारीला हा संसार पुरू म्हणून विशेष हत्या धरू विवेकावरू. आणि या संसार सागरातून आपण तरुण जाण्यासाठी सद्गुरूंना हृदयात आपण साठवलं पाहिजे. आणि अशा रीतीने जे काही या श्लोकावरती मला बोलण्याचं सद्गुरूने सुचवलेलं आहे त्या पद्धतीने मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. योग्य असेल ते माझ्या सद्गुरूंचं आहे, अयोग्य असेल ते माझ्या या मडक्याचा दोष समजून तुम्ही सर्व मायबाप आहात, माझं मला परत द्या. कारण एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपाधिपकू सोज्वळ असेल. आणि झालेली सेवा या ठिकाणी थांबवण्यापूर्वी आपण सर्वांनी थोडंसं भजन करूया आणि नंतर आपलं लगेचच भजन आपण चालू करूया. सर्वांनी अगदी मोठ्या प्रेमाने भजन करायचं. दिगंबरा दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा, श्रीपद वल्लभ दिगंबरा, श्रीपद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.